नमस्कार, आपल्या सोबत आहे आजची सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. त्याच्यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी वेदिका सासने आपल्या सोबत आहे. तुझं आमच्या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय वाटतं तुला? नाराज आहेस, आनंदी आहेस, काय झालं? आनंदी आहे, पण थोडीशी खंत पण आहे. आनंदी याच्यामुळे की गदा तर कोल्हापूर जिल्ह्यालाच मिळाली आहे आणि मी पण कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे. मी पण उपमहाराष्ट्र केसरी झालेली आहे. नेक्स्ट टाइम नक्कीच महाराष्ट्र केसरी होणार. असं होतं की अपेक्षाने काल सोनालीला बाहेर काढलं, त्यामुळे अपेक्षा खूप वाढल्या होत्या. हो, तू तिथं अपेक्षेला कुठेतरी पूर्ण विराम लावला. तिथं सगळ्यांना वाटलं की वेदिका महाराष्ट्र केसरी जिंकणार. मला पण सेमीफायनलची खात्री नव्हती की मी अपेक्षाला पाहिजे, कारण का तिनं पण दोन खूप चांगल्या कुस्त्या केल्या. प्रतीक्षा बागडे, सोनाली मंडलिक त्यांच्यासोबत खूप चांगली कुस्ती केली, पण त्यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं की ती होईल, पण मी पण तिला बरोबरची टक्कर दिली. अमृता बरोबर काय झालं? म्हणजे काय त्याचं प्लॅन समजलं नाही तर त्याच्यावर काय प्लॅनच तू काय केले नव्हते? कुठे कमी पडले नेमकं अमृता? अमृता पुजारी ताईंसोबत माझा एक्सपिरियन्स कमी पडला. त्या माझ्यापेक्षा सिनियर आहेत, इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत त्या, परत त्यांना खूप अनुभव आहे माझ्यापेक्षा, त्यामुळं थोडासा अनुभव कमी पडतोय माझा. असं जवळपास कुस्ती एकतर्फी झाली असं मला वाटतं. हो, पुढे नेक्स्ट तयारी काय असणार आहे तुझी आता? पुढे मी नक्कीच तयारी करेन. त्यांचे सगळे डाव प्रतिडाव त्याच्यावर अभ्यास करून मी नक्कीच त्यांना नेक्स्ट टाइम हे करण्याचा प्रयत्न करेन. आता प्रॅक्टिस वगैरे कुठं चालू असेल तुझी? मी प्रॅक्टिस दिल्लीला करते, गुरु प्रेमनाथ आखाडा. तिथे विक्की सर आहेत, विक्रम सिंग, साजन सिंग, शिवानी पवार ह्या इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत खूप मोठ्या. त्यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करते आणि तिथंच माझं सगळ्या गोष्टीचं श्रेय कोणाला देते? कोचला देते का फॅमिलीला देते? मी या सगळ्या गोष्टींचं श्रेय माझ्या कोचना, माझ्या फॅमिलीला, माझा लहान भाऊ, त्या सगळ्यांना देते हे श्रेय. माझी फॅमिली आणि माझे कोच कायम माझ्यासोबत उभे राहिले. मला कधीच कमी वाटून दिलं नाही. मी ज्यावेळी हारते त्यावेळेस माझं खूप मनोबल वाढवतात ते, त्यामुळे त्यांचं खूप मला हे सपोर्ट आहे. आता मी तुझ्या वडिलांशी बोललो, तू वडील म्हणले मी अजिबात नाराज नाही. जे मुलीने प्रगती केली ती योग्य आहे. हार जी ती होतच असते. हार मानायला आम्ही तयार आहे, पण त्यांनी जे तुला सपोर्ट दिला खरंच तू लकी आहे, कारण तुला असे वडील भेटले की तुला यामध्ये सपोर्ट केला. आम्ही आशा करतो की पुढल्या वेळेस नक्कीच तुझ्या खांद्यावरती महाराष्ट्र केसरीची गदा असावी. हो, नक्कीच असणार आहे पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा. थँक्यू. थँक्यू सर.